नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस-के एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. आजच्या सेशनमध्ये आपण जी-एम-सी सोलापूर जो पेपर होणार आहे, त्या पेपरमध्ये कशा पद्धतीचे इंग्रजीचे प्रश्न येऊ शकतात, त्या प्रश्नांना आपण पाहणार आहोत. आणि आजचे प्रश्न जे आपण कव्हर करणार आहोत, हे सर्व प्रश्न नुकतीच 30 जानेवारी 2026ला महिला बालविकासचा जो पेपर झाला होता, प्रोटेक्शन ऑफिसर ग्रुप सीचा, त्यामध्ये आलेल्या प्रश्नांना आपण कव्हर करणार आहोत. चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न दिलेला आहे, "व्हिच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज द करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द गिव्हन सेंटेन्स?" एक सेंटेन्स दिलेला आहे, त्या सेंटेन्सला कन्व्हर्ट करायचं आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये आणि कोणतं कॉम्प्लेक्स सेंटेन्स करेक्ट आहे हे आपल्याला दिलेल्या 4 ऑप्शन्समधनं शोधायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस कशी असतात ती माहिती असली पाहिजे. कॉम्प्लेक्स सेंटेन्सेसमध्ये कोणकोणते शब्द असतात जेणेकरून आपल्याला कळतं की हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. दिलेला सेंटेन्स आहे, ही फॉरगॉट हिज रेनकोट, तो त्याचा रेनकोट विसरला. सो ही गॉट वेट, आणि म्हणून तो ओला झाला. पहिलं सेंटेन्स रीड करा. ही गॉट वेट अँड म्हटलेलं आहे. बघा, ज्या सेंटेन्समध्ये अँड असणार ते कंपाऊंड सेंटेन्स असणार आणि म्हणून हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन नाही, म्हणून ऑप्शन 1 आपलं उत्तर होणार नाही. दुसरं सेंटेन्स रीड करा. ही फॉरगॉट हिज रेनकोट, आणि या ठिकाणी काय घेतलेलं आहे, सेमिकोलॉन. ज्या सेंटेन्समध्ये सेमिकोलॉन घेतलेला असतो जनरली ती सिंपल सेंटेन्सेस असतात, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 ही आपलं उत्तर होणार नाही. तिसरं सेंटेन्स बघा, ही गॉट वेट, आणि या ठिकाणी वापरलेला आहे बट. बट हा फॅनबॉयचा भाग आहे, त्यामुळे बट हे कंपाऊंड सेंटेन्स येईल आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 3 कॅन्सल झालं. एकच ऑप्शन शिल्लक राहिलं 4, आणि तेच आपलं करेक्ट उत्तर होईल. आणि बघूया की खरोखर ते करेक्ट आहे का. सो या ठिकाणी त्यांनी वापरलेलं आहे कनेक्टर बिकॉज, कंजंक्शन वापरलेलं आहे इथे बिकॉज. आणि ज्या सेंटेन्सेसमध्ये बिकॉज हा शब्द येईल ते कारण दाखवतं, आणि कारण दाखवतं म्हणजे ते काय, एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे, आणि सबऑर्डिनेट क्लॉज कुठे येत असतो, जनरली कॉम्प्लेक्स सेंटेन्सेसमध्ये येत असतो, आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट उत्तर होईल. यापूर्वी कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, सिंपल सेंटेन्सेसचे जे क्वेश्चन्स आहेत ती एम-पी-एस-सीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारली जातात. एम-पी-एस-सीचे पेपर व्हायचे. आता हे टी-सी-एसच्या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. बघा पुढे, करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्स बाय रिप्लेसिंग द अंडरलाईन वर्ड फ्रॉम द ऑप्शन इन ऑर्डर टू करेक्ट द सेंटेन्स. सेंटेन्समध्ये एक वर्ड आहे, त्या वर्डला अंडरलाईन केलेला आहे. त्या शब्दाच्या ऐवजी आपल्याला दिलेल्या 4 ऑप्शन्सपैकी एक शब्द यूज करायचा आहे, जेणेकरून आपलं सेंटेन्स जे आहे ते बेस्ट एक्सप्रेस होईल किंवा मीनिंगफुल होईल. त्यांनी सांगितलेलं आहे सेंटेन्स इन ऑर्डर टू करेक्ट द सेंटेन्स. सेंटेन्स आपलं करेक्ट होईल, योग्य होईल. ही आज त्याने विचारले मी अबाउट युअर वेअर अबाउट. त्याने मला माझ्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूंबद्दल विचारलं. देअर वॉज समथिंग ऑड. त्या ठिकाणी काहीतरी विचित्र होतं. अबाउट द व्हॉइस ऑफ द क्वेश्चन. हा जो प्रश्न त्याने विचारला, या प्रश्नामध्ये काहीतरी विचित्रता होती. या प्रश्नामध्ये काहीतरी स्ट्रेंज गोष्ट होती. या प्रश्नामध्ये काहीतरी वियर्ड होतं. मग जो प्रश्न विचारला, प्रश्नाचा व्हॉइस नसतो मित्रांनो. प्रश्नाची काय असते, एक टोन असते. आवाजाची काय असते, एक टोन असते. एखादा व्यक्ती फार खालच्या आवाजात बोलतोय, म्हणजे खालच्या टोनमध्ये बोलतोय. एखादा व्यक्ती अरिजित सिंग किंवा राहत फतेह अली खान किंवा मोहम्मद रफीसारखा वरच्या आवाजात गात आहे, तर तिथे टोन कशी येणार? तिथे टोन हाय येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी टोन आलं पाहिजे. डिस्कोर्स म्हणजे काय, भाषण किंवा प्रवचन ज्याला आपण म्हणतो, चांगल्या गोष्टींबद्दल जे सांगितलं. स्पीच म्हणजे भाषण, आणि क्लेमर म्हणजे काय, गोंगाट किंवा गोंधळ किंवा नॉईज किंवा स्ट्रायडंट ज्याला आपण हॉर्स म्हणत असतो. ओके, क्लिअर आहे. दुसरा प्रश्न सगळ्यांना समजला असेल. तिसरा प्रश्न बघा, रेक्टिफाय द गिव्हन सेंटेन्स. रेक्टिफाय म्हणजे करेक्ट करणे, सुधारणे. गिव्हन सेंटेन्स, दिलेलं सेंटेन्स, बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन. करेक्ट ऑप्शन चूज करून आपल्याला हे सेंटेन्स रेक्टिफाय करायचं आहे. लॉर्ड इज टू डचेस अँड ड्यूक इज टू लेडी. बघा, या लॉर्डचा संबंध कोणासोबत येणार, लेडीचा, आणि या ड्यूकचा संबंध कोणासोबत येणार, या डचेस सोबत येणार. म्हणून लॉर्ड इज टू लॉर्डेस म्हटलेलं आहे, हे चुकीचं होईल. लॉर्ड इज टू लेडी ॲज ड्यूक इज टू डचेस, हे बरोबर होईल. लॉर्ड इज टू मॅडम तर शब्द दिलेला नाही, म्हणून हे कॅन्सल होईल. आणि लॉर्ड इज टू लेडी बरोबर आहे ॲज. ॲज ड्यूक इज टू ड्यूक इज टू ड्यूकेस घेतलेला आहे, हा शब्द चुकीचा आहे, आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 4 कॅन्सल होईल. ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. ऑल राईट, क्लिअर आहे. बघा पुढे, चूज द करेक्ट आर्टिकल टू कंप्लीट द गिव्हन सेंटेन्स. बघा, इट विल टेक जॉन ब्लँक इयर टू कंप्लीट द कोर्स. आता हा पेपर दिल्यानंतर आपले एक विद्यार्थी आहे, त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता की इयरसाठी कोणता आर्टिकल येणार. तर बघा, या ठिकाणी इयरसाठी आपल्याला जनरली सांगितलं जातं की इयर जो आहे त्याचा उच्चार जो आहे तो जर स्वरध्वनीसारखा होत असेल तर आपण आर्टिकल ॲन यूज करतो. परंतु हा जो इयर आहे हा कसा सुरू होतो बघा, इयरने सुरू होतो. म्हणजे इथे हा व्यंजन ध्वनी घेतला जातो, आणि या व्यंजन ध्वनीसाठी आपण काय यूज करतो, ए यूज करतो. या ठिकाणी बघा ऑप्शन 3 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल, आणि त्यांनी उत्तर एच दिलं होतं. पुढे बघा,
चूज द करेक्ट सिंपल सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द बेस्ट सेंटेन्स. पुन्हा एकदा आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन विचारलेलं आहे. आता मात्र त्यांनी विचारलेलं आहे, की सिंपल कोणतं आहे ते सांगा. तेव्हा कॉम्प्लेक्स विचारलं, आता सिंपल विचारलं. सेम पेपर 30 जानेवारी 2026 प्रोटेक्शन ऑफिसर ग्रुप श्री महिला आणि बाल विकास हे सर्व प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेमधले आहे. ही वॉज सिक बट. आता हा बट जो शब्द आहे हा या ठिकाणी काय करतो, याला कंपाऊंड सेंटेन्स बनवतोय. परंतु या सेंटेन्सचा आपल्याला सिंपल सेंटेन्स ट्रान्सफॉर्म करायचं आहे. सिंपल सेंटेन्स बनवायचं आहे. मग बघा डिस्पाइट बीइंग सिक जर असेल तर आपलं सेंटेन्स सिंपल सेंटेन्स होतं का? येस. डिस्पाइटने सुरू होणारे आपले सेंटेन्सेस सिंपल सेंटेन्स होतात सांगितलं. सिंपल सेंटेन्स कोणते? डिस्पाइटने सुरू होणारी, इन स्पाइट ऑफने सुरू होणारी, प्रेपोझिशनने सुरू होणारी. आता इकडे अँड घेतलेला आहे हा तर कंपाऊंड सेंटेन्स होईल म्हणजे हे काय होईल? कॅन्सल होईल. त्यानंतर बघा ही अटेंडेड द ऑफिस इथे बघा काय वापरलेलं आहे? इथे सेमिकोलॉन वापरलेलं आहे. म्हणजे हे सुद्धा काय होईल? सिंपल सेंटेन्स होईल. हे पण सिंपल सेंटेन्स होईल. ही वॉज सिक कॉमा आणि हाउएव्हर वापरलेला आहे. सेमिकोलॉन आहे, कॉमा आहे. परंतु हाउएव्हर जो आहे तो कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करतो म्हणून ऑप्शन 4 आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन 1 आणि ऑप्शन 3 पैकी आपल्याला आता एक कोणतातरी सेंटेन्स क्लिअर करावा लागेल. डिस्पाइट बीइंग सिक ही अटेंडेड द ऑफिस. या ठिकाणी तो आजारी असून सुद्धा त्याने ऑफिस अटेंड केलं आणि इकडे आहे ही अटेंडेड द ऑफिस ही वॉज सिक. इथे सेंटेन्स जे आहे ते प्रॉपर जुळत नाहीये. जरी त्यांनी सेमिकोलॉन यूज केलेला असला तरी अर्थ इथे बरोबर मिळत नाहीये आणि म्हणून ऑप्शन 3 कॅन्सल होईल. ऑप्शन 1 जे आहे तेच आपलं करेक्ट उत्तर होईल. ऑप्शन 1 आणि ऑप्शन 3 स्ट्रक्चरनुसार, रचनेनुसार दोन्ही काय आहेत? सिंपल सेंटेन्सेस आहेत. परंतु अर्थानुसार जेव्हा आपण जातोय तेव्हा स्ट्रक्चर बरोबर होत नाही आणि म्हणून आपण या ठिकाणी काय करणार? ऑप्शन 3 ला कॅन्सल करणार. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढचं बघा, सिलेक्ट द ऑप्शन करेक्टली रेक्टिफाईज द एरर इन द गिवन सेंटेन्स. ईच ऑफ द स्टुडंट. बघा हा ईच ऑफ द नंतर मी तुम्हाला आता सुद्धा जे सगळे नियम घेतलेले आहेत, सगळे 120 नियम त्यामध्ये सांगितलेले असेल. ईच ऑफ द असेल, आयदर ऑफ द असेल, नायदर ऑफ द असेल, वन ऑफ द असेल तर येणारं नाउन कसं पाहिजे? प्लुरल पाहिजे. हे स्टुडंट चुकीचं आहे. या ठिकाणी काय पाहिजे मित्रांनो? स्टुडंट्स पाहिजे. इथे काय पाहिजे? स्टुडंट्स पाहिजे. इन द एडवान्स कॅल्क्युलस क्लास आणि आता हा जो हॅव जो व्हर्ब वापरलेला आहे हा पण चुकीचा आहे. या ठिकाणी काय पाहिजे? सिंग्युलर पाहिजे, हॅज पाहिजे. हे सगळं झालेलं आहे. तर बघा इकडे स्टुडंट्स बरोबर आहे म्हणजे ऑप्शन 1 बरोबर. इकडे फक्त स्टुडंट आहे म्हणून ऑप्शन 2 कॅन्सल. इकडे स्टुडंट्स बरोबर आहे म्हणून ऑप्शन 3 बरोबर. इकडे फक्त स्टुडंट आहे म्हणून ऑप्शन 4 कॅन्सल. आता हॅव हॅज मध्ये चेक करा. इकडे हॅज आहे हे बरोबर. हे तर ऑलरेडी आपण कॅन्सल केलेलं आहे. इकडे बघा काय आहे? हॅव आहे. हॅव काय होईल? चुकीचं होईल. हे पण हॅव काय होईल? चुकीचं होईल. बघा हे कॅन्सल, हे कॅन्सल, हे कॅन्सल. ऑप्शन 1 जे आहे तेच आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. सोपा प्रश्न होता. Rearrange the following segments to form a meaningful sentence. The first and the last sentence is fixed. फर्स्ट अँड लास्ट सेंटेन्स तर फिक्स आहे. पहिलं आणि शेवटचं सेंटेन्स फिक्स आहे. मधलं ए जे आहे ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? अरेंज करायचं आहे. पहिलं सेंटेन्स रीड करा ते फार महत्वाचं असतं. द शेफ. शेफ म्हणजे जो कुक असतो, बनवणारा. शेफ वेगवेगळे साहित्य बनवून वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवणारा शेफ. गॅदर्स म्हणजे जमा केले. ऑल द फ्रेश इन्ग्रेडियंट्स. त्याने सर्व फ्रेश इन्ग्रेडियंट्स साधन सामुग्री जी काही बनवण्यासाठी लागते ती सर्व त्याने गॅदर केली, जमा केली. आता इथे म्हटलेलं आहे जमा केली. नंतर सडनली द पॅन स्टार्ट्स बर्निंग आणि लगेच ते जे पॅन आहे ते जळायला लागलं. लगेच पॅन कसं काय जळायला लागेल? अजून तर तो इन्ग्रेडियंट्सला एकत्र करतोय ना. हीट ऑइल इन द लार्ज पॅन. पॅन हीट ऑइल. हीट्स ऑइल इन अ लार्ज पॅन. जे लार्ज पॅन होतं त्या लार्ज पॅन मध्ये जे ऑइल होतं त्याने काय घेतला? भडका घेतला. अजूनही काही क्लिअर होत नाहीये. वॉशेस द व्हेजिटेबल्स थोरोली. वॉशेस द व्हेजिटेबल्स आणि त्याने काय केले? सगळे व्हेजिटेबल्स जे आहेत ते वॉश केले. थोरोली म्हणजे काय? कंप्लीटली, पूर्णपणे, संपूर्णतः. चॉप्स. चॉप्स म्हणजे काय? तुकडे करणे, कट करणे. मिरची वगैरे, कांदा वगैरे आपण काय करतो? चॉप करतो. ॲट्स द चॉप्ड व्हेज आणि ते चॉप्ड व्हेजिटेबल्स जे आहेत ते ॲड केले. तो अजूनही येणार नाही. द ऑनियन्स अँड टोमॅटोज फायनली आणि शेवटी काय झालं? द ऑनियन्स अँड टोमॅटोज. आता या सेंटेन्समध्ये जर आपण बघितलं तर हे पण कनेक्ट होत नाही, हे पण कनेक्ट होत नाही. कनेक्ट कोणतं होतंय? सी कनेक्ट होतंय, की शेफने गॅदर केले ऑल फ्रेश इन्ग्रेडियंट्स. त्याच्यानंतर त्याने काय केलं? वॉशेस द व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्सला वॉश केलं, कंप्लीटली वॉश केलं आणि चॉप्स म्हणजे तुकडे केले. मग कशाचे तुकडे केले त्याने? तर त्याने तुकडे केले बघा कसले? द ऑनियन्सचे आणि टोमॅटोज. फायनली फायनली त्याने काय केलं असेल मग? एकतर ॲड केलं असेल किंवा हीट केलं असेल. ॲट द चॉप्ड. आता चॉप्ड व्हेजिटेबल्स आहेत. म्हणजे बघा पहिलं सेंटेन्स येणार सी. सी नंतर कनेक्ट करताय चॉप काय केलं? ऑनियन अँड टोमॅटोज
आणि हे ऑनियन टोमॅटोज काय आहे ऍड केले चॉप्ड व्हेजिटेबल्स म्हणजे या ठिकाणी काय यायला पाहिजे सीईडी. सो असं ऑप्शन शोधा की ज्याची सुरुवात सीईडी ने होत आहे. बघा याची सुरुवात बी ने होत आहे, याची सुरुवात सी ने होत आहे, इकडे बी ने होत आहे, इकडे डी ने होत आहे. बघा सीईबी आलेला आहे. सीईबी का घेतलेला आहे चेक करूया. हिट्स ऑइल इन द लार्ज पॅन अँड ऍड्स दी चॉप. बघा असंही होऊ शकतं की हीट्स ऑइल इन द लार्ज पॅन मध्ये त्याने तेल टाकलं आणि त्याला गरम केलं अँड आणि त्याच्यानंतर मग त्याने चॉप्ड व्हेजिटेबल्स जे आहेत ते या ठिकाणी काय केले पुट केले. तो पॅन मध्ये तेल टाकलं, तेल गरम झाल्यानंतर त्याने ऑनियन आणि टोमॅटो जे आहेत ते काय केले ऍड केले. म्हणून या ठिकाणी त्यांनी काय घेतलं बी घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर काय घेतलेलं आहे डी आणि त्याच्यानंतर काहीतरी सडनली द पॅन स्टार्ट बर्निंग वगैरे अँड एव्हरीथिंग गेट्स स्पॉइल्ड आणि सगळं सगळं खराब झालं. सो सीईबीडी बघा सीईबीडी आणि नंतर राहिलेला ए. सो ऑप्शन 2 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. आणि तसंही आपण गेलो तर फक्त सी ने सुरू होणारं केवळ आणि केवळ एकच ऑप्शन आहे. त्यामुळे तेच आपलं उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर होईल. पुढे बघा. Which of the following option is the most appropriate one word substitute for underlined phrase of the given sentence? ज्यांना अंडरलाईन केलेलं आहे, हे हिरव्या रंगाचं दिसतंय का? हां, दिसतंय. यांच्यासाठी जे फिलॉसॉफी अशी एक प्रकारची फिलॉसॉफी दॅट प्लेसेस की जे ठेवते प्लेजर आनंद ॲज द मोस्ट इम्पॉर्टंट गोल इन लाईफ की जीवनामध्ये आनंद हाच सर्वात मोठा गुण आहे किंवा जीवनात सर्वात मोठा गोल आनंद आहे. ज्याच्या जीवनात सर्वात मोठा गोल हे आनंद आहे. अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो? सुखवादी म्हणतो आणि सुखवादी व्यक्तीला आपण काय म्हणतो? हेडोनिस्ट असं म्हणत असतो. सो ऑप्टिमिस्ट म्हणजे कोण? की जो आशावादी असेल तो. हेडोनिस्ट म्हणजे कोण? जो सुखवादी. स्टॉइक म्हणजे सुख-दुःखाचा ज्याच्यावर काहीही परिणाम होत नाही, जो सदा समान असेल आणि अथिस्ट म्हणजे नास्तिक हे सगळ्यांना माहिती आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढे बघा सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिव्हन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉईस. या सेंटेन्सला पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. द पोलीस काय आहे? सब्जेक्ट आहे. नंतर इन्व्हेस्टिगेटेड काय आहे? व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे. द इंजिनियर्स हाऊस काय आहे? ऑब्जेक्ट. म्हणजे सुरुवात होईल द इंजिनियर्स हाऊसने. सगळ्या ऑप्शनची सुरुवात द इंजिनियर्स हाऊसने झालेली आहे. व्ही2 कशामध्ये कन्व्हर्ट होईल? व्ही2 होईल वॉज प्लस व्ही3 मध्ये किंवा प्लुरल असेल तर वर प्लस व्ही3 मध्ये. परंतु इंजिनिअरचा हाऊस एकच आहे म्हणून त्याच्यानंतर वॉज प्लस व्ही3 पाहिजे. इकडे शुड चुकीचा, बी चुकीचा, ओके. इकडे वॉज बरोबर, इन्व्हेस्टिगेटेड बरोबर. इकडे विल चुकीचा, बी चुकीचा, इज चुकीचा, हे सगळे चुकीचे आहे. बघा हे चुकलं, हे चुकलं, हे चुकलं. ऑप्शन क्रमांक 2 जे आहे तेच आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढे बघा सिलेक्ट द करेक्ट पास्ट टेन्स. पास्ट टेन्स विचारलेला आहे. फ्रॉम द व्हर्ब टू कंप्लीट द गिव्हन सेंटेन्स. डिस्पाइट द रेन म्हणजे पाऊस चालू असताना. द स्टुडंट्स बघा वेंट काय आहे व्ही2 आहे. गोज काय आहे व्ही1 प्लस ईएस आहे प्रेझेंट. हा काय आहे हॅव प्लस व्ही3 आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि हा काय आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स एम किंवा इज किंवा आर प्लस आय एन जी. सो 2, 3, 4 काय आहेत? प्रेझेंट वाले आहेत. एकच आहे पास्ट ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढे बघा सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिव्हन सेंटेन्स इन ऍक्टिव्ह व्हॉइस. दिलेलं सेंटेन्स पॅसिव्ह मध्ये आहे त्याला आपल्याला ऍक्टिव्ह मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. द होमवर्क वॉज कंप्लीटेड बाय द स्टुडंट्स. स्टुडंट्स जे आहे ते ऑब्जेक्ट आहे. म्हणून स्टुडंट्स काय होईल आपला सब्जेक्ट होईल आणि त्याच्या आधी त्यांनी द पण वापरलेला आहे. म्हणून द स्टुडंट्स आपला सब्जेक्ट बिफोर होणार नाही. द टीचर आपला सब्जेक्ट होणार नाही. द स्टुडंट्स आपला सब्जेक्ट या ठिकाणी आहे. इकडे पण आहे. आता इकडे जर तुम्ही पाहिलं तर वॉज कंप्लीटेड आहे. हा वॉज कंप्लीटेड आताच बघा रिव्हर्स केला आपण कशामध्ये होईल कन्व्हर्ट व्ही2 मध्ये कन्व्हर्ट होईल. सो द स्टुडंट्स नंतर आपल्याला पाहिजे व्ही2 या ठिकाणी आहे हॅड हेच चुकलं. हे तर ऑलरेडी चुकलेलं हे पण ऑलरेडी चुकलेलं. बघा कंप्लीटेड जो आहे तो आहे व्ही2 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. चूज द मोस्ट सुटेबल ऑप्शन टू कंप्लीट द सेंटेन्स. शी मेटिक्युलसली म्हणजे काय अत्यंत सावधानीपूर्वकपणे एक्झामाइन्स एव्हरी डिटेल ऑफ डॉक्युमेंट्स. बघा एक्झामाइन्स म्हटलेलं आहे म्हणजे या ठिकाणी व्ही1 ला काय जोडलेलं आहे एस जोडलेला आहे. म्हणजे सेंटेन्स कोणत्या टेन्स मध्ये आहे प्रेझेंट इनडेफिनेट टेन्स मध्ये. म्हणून सेंटेन्स पुढे कुठे झालं पाहिजे प्रेझेंट मध्येच कंटिन्यू झालं पाहिजे. सो रिसिव्ड कोणता आहे रिसिव्ड पास्टचा आहे. रिसिव्ह आणि रिसिव्ह प्रेझेंटचे आहे. रिसिव्ड पास्टचा आहेत म्हणून ऑप्शन 1, 4 कॅन्सल होतील. सो बिफोर आहे बिफोर आणि बिफोर. सो सबमिटिंग बरोबर राहील कारण आपला जेव्हा बिफोर किंवा कोणत्याही प्रकारचं प्रिपोजिशन येतो त्यानंतर आपण व्हर्ब आयएनजी मध्ये घेऊन जातो. म्हणून हा सबमिट जो आहे तो चुकीचा होईल. ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढे बघा
Underline words in the given sentence. Correct word, one substitution. Author had used a false name. एखादा व्यक्ती जर चुकीचं नाव किंवा दुसरं नाव किंवा खोटं नाव जर यूज करत असेल आपल्या कुठल्याही कथेसाठी किंवा कुठल्याही पुस्तकासाठी, तर त्याला काय म्हटलं जातं? सुडोनिम म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? सुडोनिम. बघा, डेझिग्नेशन म्हणजे पद, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर ॲक्रोनिम. ॲक्रोनिम म्हणजे काय, की वेगवेगळे शब्द असतात. त्या शब्दांची पहिली लेटर्स घेऊन आपण काय करतो? एक शब्द तयार करतो. जसं आपण फिफा वर्ल्ड कप म्हणतो. त्यामध्ये FIFA यांचा जर आपण पूर्ण शब्द केला तर तो वेगळा आहे. जसं आपण एड्स म्हणतो. परंतु एड्स AIDS. सो ए साठी वेगळा शब्द, आय साठी वेगळा शब्द, डी साठी वेगळा शब्द आणि सेंट्रोमसाठी एस घेतला जातो आणि परंतु त्याला आपण एड्स म्हणतो. म्हणजे काय, वेगवेगळ्या शब्दांचे पहिले लेटर्स तयार करून झालेला जो शब्द तयार असतो त्याला आपण ॲक्रोनिम म्हणतो. हा ॲक्रोनिम आहे का? नाही. निकनेम पण म्हणू शकत नाही. सुडोनिम. बघा, याचा हा जो PSEU आहे, हा काय होईल मित्रांनो? सू होईल. आणि हा काय होईल बघा? सुडो आणि हे काय पुढे? निम. सुडोनिम. सुडो सायन्स, सुडोनिम आपल्याला माहिती असतील. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज क्लोजेस्ट मीनिंग अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. अंडरलाइन केलेला जो शब्द आहे त्याचा क्लोजेस्ट मीनिंग कुठला आहे? कॅकोफोनी म्हणजे काय? कर्णकर्कश आवाज, ज्याला आपण नॉईज म्हणतो, ज्याला आपण स्ट्रायडंट म्हणतो, ज्याला आपण गोंधळ म्हणतो, ज्याला आपण क्लेमर म्हणतो, ज्याला आपण हॉर्स असं म्हणत असतो. सो एक्सेस म्हणजे काय? अवांतर, जास्त. हार्मनी म्हणजे काय? मिलाफ. हार्मनी म्हणजे सूर लागणे पण आपण म्हणू शकतो. आणि त्यानंतर रिदम. रिदम सगळ्यांना माहिती आहे. ऑप्शन 4. क्लेमर म्हणजे काय? गोंगाट किंवा नॉईज ज्याला आपण म्हणतो. पुढे बघा, गिवन सेंटेन्स मध्ये अंडरलाईन केलेल्या शब्दाचं सनॉनिम विचारलेलं आहे. कोणता शब्द आहे? सरेप्टिशियस. सरेप्टिशियस म्हणजे काय? जे गुप्तपणे केलेलं असेल, जे क्लॅन्डेस्टाईनली किंवा जे चोरी लपीने केलेलं असेल त्याला आपण सरेप्टिशियस असं म्हणतो. म्हणजे सिक्रेटिव्ह. डेंजरस म्हणजे भयानक. आउटस्पोकन म्हणजे समोर बोललेलं. अनडिस्गेज म्हणजे काय? ओपन, जे लपलेलं नाहीये, जे सिक्रेट नाहीये ते. परंतु सिक्रेटिव्ह म्हणजे काय? सरेप्टिशियस. आणि हे आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढे बघा, रिपोर्टेड स्पीच विचारलेलं आहे, की कोणत्या रिपोर्टेड म्हणजे कोणत्या इनडायरेक्ट स्पीच मध्ये एरर आहे ते बघा. सायंटिस्ट बरोबर आहे. स्टेटेड दॅट बरोबर आहे. द एक्सपेरिमेंट हॅड यील्डेड बरोबर आहे. कन्सिस्टंट रिझल्ट बरोबर आहे. हे बरोबर आहे. शी रिमार्क, तिने रिमार्क दिला दॅट शी वॉज फिलिंग ऑप्टिमिस्टिक अबाउट द नेगोशिएशन, हे पण सेंटेन्स बरोबर आहे. द गाईड एक्सप्लेन दॅट, गाईडने एक्सप्लेन केले बघा. एक्सप्लेन दॅट द मॉन्युमेंट, हा इज चुकीचा आहे. ऑप्शन 3 चुकीचं आहे. मग हे बरोबरच असेल. आपल्याला विचारलेला एरर कुठे आहे? तर एरर ऑप्शन 3 मध्ये आहे. म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर असेल. सगळ्यांना माहिती आहे, की जेव्हा आपण डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच करतो, जेव्हा आपला रिपोर्टेड स्पीचमध्ये जो रिपोर्टिंग स्पीच असेल, जो भाग असेल, तो जर पास्टमध्ये असेल, तर ऑलरेडी रिपोर्टेड स्पीच जो असणार आहे, तो पण पास्टमध्ये असणार आहे. इथे एक्सप्लेन जर V2 आहे, तर इकडे हा इज जो आहे तो येणार नाही. तिकडे वॉज पाहिजे होता. पुढे बघा, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन मोस्ट अप्रोप्रिएटली सबस्टिट्यूट द अंडरलाइन सेगमेंट इन द सेगमेंट. सो अंडरलाइन काय केलं आहे? एक पर्सन हु स्पीक्स लिटल मे possesses सरप्राइजिंगली कॉम्प्लेक्स और पॉवरफुल कॅरेक्टर. एक असा व्यक्ती की जो फार कमी बोलतो. मे पोजेस, मे पजेस म्हणजे आत्मसात करतो. सरप्राइजिंगली कॉम्प्लेक्स और पॉवरफुल कॅरेक्टर. त्याचं कॅरेक्टर कसं असतं? पॉवरफुल. पुढे काय म्हटलेलं आहे? एव्हरीवन वॉज सरप्राइज वेन द क्वायट. प्रत्येक जण सरप्राईज झाला जेव्हा शांत असलेला, अनॲझ्युमिंग, कुणी त्याला ॲझ्युम पण केलेलं नव्हतं, असा स्टुडंट वॉन द नॅशनल डिबेट, की जो नॅशनल डिबेट जिंकला. प्रूव्हिंग दॅट, आणि त्याने प्रूव्ह केलेलं आहे या ठिकाणी, की स्पीक्स लिटल, जो व्यक्ती कमी बोलतो, त्याच्यामध्ये प्रत्येक कॉम्प्लेक्स आणि पॉवरफुल कॅरेक्टर असतं. मग स्टील वॉटर्स रन डीप असंच आपण म्हणतो, की जे उथळ पाण्याला खळखळाट फार असतो, परंतु जे स्टील वॉटर असतं ते खालून डीप जे आहे ते वाहत असतं. ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन द वर्ड्स म्हणू शकत नाही. कारण या ठिकाणी अशी कुठली गोष्ट नाहीये, की ॲक्शन बोललेली आहे, ओके, आणि वर्ड्स जे ॲक्शन स्पीक म्हणजे वर्ड्स बोललेले नाहीयेत आणि ॲक्शन्स बोललेली आहे. ऑल दॅट ग्लिटर, जे चकाकतं ते सोनं नसतं असं पण नाहीये. एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्व्हर लायनिंग. प्रत्येक कुठल्यातरी वाईट गोष्टीमध्ये किंवा कुठल्यातरी दुःखामध्ये सुख असतं किंवा चांगली वस्तू असते किंवा चांगली गोष्ट असते असं पण नाही. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढे बघा, दी अँगल्स आर इक्वल, कॉन्सिक्वेंटली दी साइड्स आर ऑल्सो इक्वल. बघा, जर अँगल जर तुमचे इक्वल असतील, हे अँगल जर इक्वल असतील बघा, अँगल जर इक्वल असतील तर या साइड्स पण काय असतील? या साइड्स पण इक्वल असतील, म्हणून इक्वलच पाहिजे. सो ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड सिंक. सिंक म्हणजे काय? डुबणे किंवा बुडणे. सिंक म्हणजे काय? डुबणे किंवा बुडणे. पाण्यामध्ये जे काही बुडतं वगैरे त्याला आपण काय म्हणतो? सिंक असं म्हणतो. सो क्रिएट म्हणजे काय? क्रिएट म्हणजे जनरेट करणे.
तो हे आपलं उत्तर होईल का नाही? अँटोनिम विचारलेला आहे. स्ट्रोलिंग, स्ट्रोलिंग म्हणजे काय? रमत-गमत फिरणे. सो हे पण आपलं उत्तर होणार नाही. फ्लोट म्हणजे काय? तरंगणे. पाण्यावर एक गोष्ट तरंगते आणि एक गोष्ट पाण्याच्या खाली बुडते. सो हे काय होईल? त्याच्या विरुद्ध होईल. फ्लोट. परेड सगळ्यांना माहिती आहे आर्मी परेड वगैरे होत असते. पुढे बघा ऑल आईज या इडियमचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे. ऑल आईज म्हणजे काय? लक्षपूर्वक पाहणे आणि ऑल इयर्स म्हणजे काय? लक्षपूर्वक ऐकणे. वॉचिंग इगरली, नॉट वॉचिंग ॲट ऑल, वॉचिंग विथ अँगर, वॉचिंग विथ नो इंटरेस्ट. वॉचिंग इगरली होईल. ऑप्शन 2, 3, 4 काय होतील? कॅन्सल होतील. पुढे बघा काय म्हटलेलं आहे? द फॉलोइंग सेंटेन्स इज स्प्लिट इंटू 4 सेगमेंट. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स ग्रामॅटिकल एरर. कोणत्या सेगमेंटमध्ये ग्रामॅटिकल एरर आहे शोधा. ड्युरिंग अन अर्थक्वेक, अर्थक्वेक चालू असताना इट इज ॲडवाइज, ही ॲडवाइस दिली जाते की कव्हर अबाव टेबल, अबाव टेबल नाही, कव्हर अंडर द टेबल. टेबलच्या खाली जे आहे आपल्या स्वतःला कव्हर करा असं ॲडवाइस दिली जाते. सो अबाव हा शब्द चुकीचा आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढे बघा सिलेक्ट द सेंटेन्स विथ अप्रोप्रिएट यूज ऑफ ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. ॲडव्हर्ब ऑफ मॅनर म्हणजे एखादी गोष्ट कशा पद्धतीने होते, कोणत्या मॅनरने होते, कोणत्या रीतीने किंवा कोणत्या पद्धतीने होते असं दाखवणारा ॲडव्हर्ब काय असणार? मॅनर ऑफ ॲडव्हर्ब असणार किंवा ॲडव्हर्ब ऑफ मॅनर असणार. आता जस्ट जे आहे ते फ्रिक्वेन्सी दाखवतं म्हणून हे उत्तर होणार नाही. केअरफुली म्हणजे लक्षपूर्वकपणे एखाद्या पद्धतीने किंवा मॅनरने दाखवलं जात आहे म्हणून केअरफुली बरोबर होईल. डन हिज वर्क ऑन माय टेबल. ऑन माय टेबल हा प्लेस दाखवणारा ॲडव्हर्ब आहे म्हणून हे आपलं उत्तर होणार नाही. आणि रेग्युलरली काय आहे? रेग्युलरली पुन्हा एकदा या ठिकाणी एक फ्रिक्वेन्सी दाखवते. तो ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी होईल म्हणून हे आपलं उत्तर होणार नाही. सो ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढे बघा मित्रांनो गिवन सेंटेन्समध्ये काय विचारलेलं आहे? दॅट कॅन सबस्टिट्यूट. सबस्टिट्यूट करा. लुकिंग इंटू हिज, ही वॉज लुकिंग इंटू हिज बुक फॉर द लास्ट 2 अवर्स बट कुडंट फाइंड इट. तो त्याचं पुस्तक शोधतोय 2 तासापासून परंतु त्याला त्याचं पुस्तक मिळालं नाही. लुकिंग इनटू नाही, आपण लुकिंग फॉर वापरतो एखादी गोष्ट जर आपण शोधत असू तर. अबोव्ह नाही, डॉन नाही, डाउन पण नाही. हे 3 बरोबर होईल. बाकीचे ऑप्शन्स कॅन्सल करा. सोपी प्रश्न आहे. पिंटू हॅज बीन ॲडवाइज्ड टू रिड्यूस. रिड्यूस म्हणजे काय? कमी करणे. काय विचारलेलं आहे? अप्रोप्रिएट वर्ड सेगमेंट अंडरलाइन वर्ड इन द गिव्हन सेंटेन्स. लेस डाउन, अप डाउन, लोअर डाउन, कट डाउन. कट डाउन म्हणजे काय? कमी करणे, रिड्यूस करणे. पाहिलेलं आहे आपण आपल्या फ्रेझल वर्बमध्ये. पुढे बघा प्लान टू पर्सिंग. प्लान टू पर्सिंग नाही, PURSUE पाहिजे. प्लान टू पर्स्यू. सो नो सबस्टिट्यूशन होणार. प्लान टू, प्लान इन नाही होणार. ऑप्शन 2 कॅन्सल. हे बघा ऑप्शन 3 जे आहे ते बरोबर होईल. बाकीची सगळी उत्तरं चुकीची आहेत. ऑप्शन चुकीची आहेत. हे प्रश्न रिपीट झाला. पुढे बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट कॉलोकेटिंग वर्ड. कॉलोकेटिंग म्हणजे एक साथ येणारे जे शब्द नेहमी सोबत सोबत येत असतात ते. सो राम वॉज प्रेज्ड. रामची स्तुती केली गेली फॉर हिज लीडरशिप, त्याच्या लीडरशिप. ब्रॉड लीडरशिप, इमॅजिनरी काल्पनिक लीडरशिप, विजनरी लीडरशिप, मॅजिकल. जे लीडरशिप असते ते विजनरी असते. व्हिजन असतं ना, काहीतरी व्हिजन आहे डोळ्यासमोर ठेवून आणि त्या पद्धतीची ती लीडरशिप जी असते ती असते. व्हिजनरी लीडरशिप. लाइक अ केक वॉक. लाइक अ केक वॉक म्हणजे फार इझी, ज्याला आपण काय म्हणतो? फार इझी, फार सोपं जे आहे. तर बघा ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल. करेक्ट द ऍक्टिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. हॅज द व्हिला बीन ऑक्युपाइड बाय देम. सो आता हा जो देम आहे हा क्वेश्चन सोबत, क्वेश्चन मार्क सोबत आहे म्हणजे क्वेश्चन आहे. तर आपला ऍक्टिव्ह व्हॉइस पण काय होईल? क्वेश्चन होईल. आणि हॅज विचारलेला आहे परंतु हा देम जो आहे तो दे होईल. मग तो हॅव दे असा होईल. तर बघा डू दे होणार नाही, हॅड दे होणार नाही, डिड दे होणार नाही. हॅव दे जे आहे ते ऑप्शन 4 मध्ये हेच आपलं करेक्ट उत्तर. पुढे बघा हॉस्पिटॅलिटी. हॉस्पिटॅलिटी म्हणजे काय? आदरातिथ्य. आदरातिथ्य म्हणजे आपली जी हॉस्पिटॅलिटी केली जाते, आपली जी कॉर्डिलिटी केली जाते, आपलं जे वेलकम केलं जातं, आपली जी वॉर्निंग केली जाते ते. सो कॉर्डिलिटी काय? सिनॉनिम आहे. आपल्याला विचारलेलं आहे अँटोनिम. सो कॉर्डिलिटी, रॅथफुल हे सगळे आदरातिथ्याची सिनॉनिम आहे. कोल्डनेस नाही. कोल्डनेस मात्र बरोबर होईल या ठिकाणी. कोल्डनेस हे करेक्ट अँटोनिम्स आहे. कंप्लायंट म्हणजे आज्ञाकारी. कंप्लायंट म्हणजे कोण? जो आज्ञा पाळतो तो. जो ड्युटीफुल आहे तो. ओके. जो डोसाईल आहे तो. सॉरी. पुढे बघा. ओके. हे सगळे क्वेश्चन्स आपली या ठिकाणी कंप्लीट झालेली आहेत. अशाच प्रकारचे सर्व प्रश्न तुम्हाला जीएमसी सोलापूरच्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर या प्रकारच्या प्रश्नांसाठी आपण रेडी राहायचं आहे. सो भेटूया पुढील भागामध्ये. थँक यू सो मच. टेक केअर. बाय.